नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। तुमच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब वॅकन्सी संदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्या जाहिरातीबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दोन्ही चॅनल जॉईन करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ॲडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड म्हणजे TCIL लिमिटेड या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही भरती निघालेली आहे। मित्रांनो, याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे ती 13 सप्टेंबर 2024। तुमच्याकडे अजून 9 दिवस शिल्लक आहेत मित्रांनो। 9 दिवसामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। याच्यामध्ये सगळे पॅरामेडिकल जे पोस्ट आहेत त्या पोस्ट साठी ही भरती केली जात आहे। तर बघा कोणती कोणती पदे आहेत, पात्रता काय मागितलेली आहे, वेतन किती असणार आहे, वयोमर्यादा किती असणार आहे, फीस किती असणार आहे, या सर्व गोष्टीची माहिती आपण पाहूया। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुमचे सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर होतील। पहिलं जे पद आहे ते नर्सिंग ऑफिसर। यासाठी टोटल वॅकन्सी आहेत 152। यामध्ये कास्ट वाईज वॅकन्सीचा जो तपशील आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। यासाठी पात्रता काय मागितली आहे, जर तुमचं BSc इन नर्सिंग फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधून किंवा इन्स्टिट्यूट मधून जर झालेला असेल तर तुम्ही या नर्सिंग ऑफिसर पदासाठी अर्ज करू शकता, किंवा रेग्युलर कोर्स झालेला असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता। BSc मधून शिक्षण घेतलेलं असेल तरी देखील, त्यासोबतच पोस्ट बेसिक BSc नर्सिंग फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट मधून झालेला असेल तरी देखील अर्ज करू शकता। त्याच्यासोबत अजून काय पाहिजे मित्रांनो, रजिस्टर्ड ॲज अ नर्स बाबतीतचं नर्सिंग काउन्सिलचं प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। त्याच्यानंतर अजून काय पाहिजे, रजिस्टर्ड ॲज अ नर्स और नर्स मिडवाईफ RN और RN अँड RM फ्रॉम दिल्ली नर्सिंग काउन्सिल ॲट द टाइम ऑफ अपॉइंटमेंट। जर तुमच्याकडे रजिस्टर्ड असेल केलेलं तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता, किंवा मग तुमच्याकडे डिप्लोमा चालतो। त्यानंतर हे जे दोन्ही खालचे रजिस्ट्रेशन दिलेले आहे ते देखील असतील तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर याच्यासाठी वयोमर्यादा दिलेली आहे 30 वर्षापर्यंत। या ठिकाणी यांनी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। कशामध्ये, तर ज्या ठिकाणी ज्या दवाखान्यामध्ये 50 बेड असतील त्या ठिकाणी तुम्ही जर अनुभव घेतलेला असेल तर ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात। त्यासाठी बेसिक प्लस DA 50% आधारित या ठिकाणी 67,350 रुपये तुम्हाला वेतन असणार आहे। नो अदर एनी अलाउन्स ऍडमिसेबल, कोणतेही जास्तीचे या ठिकाणी तुम्हाला अलाउन्स मिळणार नाही। तर मित्रांनो, आता हे तुम्हाला जर PDF पुन्हा एकदा वाचायचा असेल तर तुम्हाला हा PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअप चॅनलवर दोन्हीकडे देऊन देईल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर PDF वाचू शकता। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। दुसरं पद आहे लॅब टेक्निशियनचं। यासाठी एकूण 4 जागा आहेत, 3 जागा अनरिझर्व्ड साठी, 1 जागा OBC साठी। यासाठी BSc प्लस MLT किंवा BSc प्लस DMLT जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आली आहे। 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। 43,800 रुपये या ठिकाणी दरमहा वेतन तुम्हाला असणार आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, लॅब असिस्टंटचं एक पद आहे। आता याच्यासाठी पात्रता काय सांगितलेली आहे, 12वी सायन्स, त्यासोबतच डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निक्स फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट मधून जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता, किंवा 10+2 वोकेशनल कोर्सेस इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी MLT फ्रॉम स्कूल रिकॉग्नाइज्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट ची जर पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। 27 वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा सांगितलेली आहे। अनुभव या ठिकाणी मागितलेला नाही। 38,250 या ठिकाणी तुम्हाला दरमहा वेतन असणार आहे। त्यानंतर पुढचं पद आहे फार्मासिस्ट। फार्मासिस्ट पदासाठी एकूण 11 जागा आहेत। 11 जागेचं विवरण या ठिकाणी कास्ट वाईज दिलेलं आहे। यासाठी पात्रता सांगितलेली आहे बॅचलर डिग्री इन फार्मसी म्हणजेच B फार्मसी। त्यासोबतच तुमचं 1948 नुसार ऍक्ट नुसार तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। 27 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। या ठिकाणी अनुभव मागितलेला नाही। फ्रेशर विद्यार्थी देखील फार्मासिस्ट या पदासाठी अर्ज करू शकतात। 43,000 तुम्हाला वेतन असणार आहे। पुढचं पद आहे ज्युनियर रेडिओग्राफरचं। यासाठी 5 जागा आहे। तुमचं या ठिकाणी 12वी प्लस डिप्लोमा कोर्स झालेला असेल रेडिओग्राफीचा तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। 27 वर्षापर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात। अनुभव या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मागितलेला नाही। 38,250 रुपये प्रतिमाह वेतन असणार
असणार आहे. त्यानंतर ECG टेक्निशियन साठी 3 जागा आहेत. याच्यासाठी 12वी पास पाहिजे. त्यासोबतच सर्टिफिकेट इन इलेक्ट्रॉनिक फ्रॉम ITI केलेलं असलं पाहिजे. तुम्हाला हिंदीचं नॉलेज या ठिकाणी असणं गरजेचं आहे. 27 वर्षापर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. यासाठी किमान 1 वर्षाचा एक्सपिरियन्स यांनी मागितलेला आहे. हँडलिंग ECG मशीन अँड एनी गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड हॉस्पिटल. 38,250 एवढं तुम्हाला प्रति दरमहा वेतन असणार. त्यानंतर पुढचं पद आहे रिफ्रेक्शनिस्ट. 2 जागा आहेत. 12वी सायन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि डिप्लोमा पाहिजे या संबंधित पदाबाबतीतचा. 32 वर्षापर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. ॲज पर क्वालिफिकेशन नुसार तुमच्याकडे जर अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे. 38,250 रुपये प्रतिमाह वेतन या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढचं पद आहे ऑडिओमेट्री असिस्टंट. एकच जागा आहे. 12वी सायन्स प्लस डिप्लोमा ऑडिओलॉजी मधून केलेला असेल तुम्ही तर या पदासाठी अर्ज करू शकता. 32 वर्षापर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. यासाठी कुठल्याही प्रकारचा अनुभव यांनी मागितलेला नाही. फ्रेशर विद्यार्थी देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात. 43,800 रुपये प्रतिमाह या ठिकाणी वेतन असणार आहे. त्यानंतर फिजिओथेरपिस्टची देखील जागा आहेत. 2 जागा आहेत. BSc प्लस प्री मेडिकल किंवा 12वी सायन्स जरी तुम्ही असाल तरी देखील अर्ज करू शकता. त्यासोबतच फिजिओथेरपीचा डिप्लोमा या ठिकाणी मागितलेला आहे. 32 वर्षापर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. अनुभव या ठिकाणी मागितलेला नाही. 53,100 एवढं तुम्हाला या ठिकाणी वेतन असणार आहे. त्यानंतर OT टेक्निशियन आणि OT असिस्टंट अशी 2 पदे आहेत. दोन्ही पदांसाठी एकूण या OT टेक्निशियन साठी 4 जागा आहेत. OT असिस्टंट साठी 5 जागा आहेत. यासाठी 27 वर्षापर्यंत एज लिमिट सांगितलेली आहे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे ॲज OT टेक्निशियन इन ऑपरेशन थिएटर मधला. दोन्ही पदासाठी OT टेक्निशियन पदासाठी 38,250 रुपये आणि OT असिस्टंट साठी 29,850 रुपये प्रतिमाह वेतन असणार आहे. याच्यासाठी पात्रता सांगितलेली आहे 12वी सायन्स आणि ऑपरेशन रूम असिस्टंट कोर्स फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट मधून जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही OT टेक्निशियन या पदासाठी अर्ज करू शकता आणि त्यासोबतच OT असिस्टंट साठी देखील करू शकता. त्याच्यानंतर ऑक्युपेशनल थेरपिस्ट साठी 2 जागा आहेत. 12वी सायन्स किंवा BSc चा डिप्लोमा जरी केलेला असेल आणि तुमच्याकडे ऑक्युपेशनल थेरपीचा इन्स्टिट्यूटचा जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 32 वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. अनुभव या ठिकाणी मागितलेला नाही. 53,100 एवढी तुम्हाला या ठिकाणी दरमहा वेतन असणार आहे. असिस्टंट डायटिशियन यासाठी 1 जागा आहे. BSc होम सायन्स BSc मधून जर तुम्ही केलेला असेल, BSc होम सायन्स किंवा होम इकॉनॉमिक मधून जर तुम्ही न्यूट्रिशन हा सब्जेक्ट घेऊन जर उत्तीर्ण झालेला असाल रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट मधून जर तुम्ही या पदासाठी असिस्टंट डायटिशियन या पदासाठी अर्ज करू शकता किंवा त्यासोबतच PG डिप्लोमा इन डायटिक फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट मधून जर केलेला असेल आणि त्यासोबतच तुमच्याकडे 1 वर्षाचा अनुभव जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 32 वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी मागितलेली आहे. 53,100 रुपये एवढं तुम्हाला प्रतिमाह वेतन असणार आहे. त्याच्यानंतरचं पद आहे पोस्ट मॉर्टेम टेक्निशियन. यासाठी एकूण 2 जागा आहेत. 32 वर्षापर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकता. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे. 53,100 रुपये प्रतिमाह वेतन असणार आहे. अशा पद्धतीचे खूप सारे पद आहेत मित्रांनो. मॉर्टरी असिस्टंट, ड्रेसर, प्लास्टर रूम असिस्टंट. 10वी पास या ठिकाणी पात्रता मागितलेली आहे. 27 वर्ष वयोमर्यादा या ठिकाणी सांगितलेली आहे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे. प्लास्टर रूम असिस्टंट साठी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. मॉर्टरी असिस्टंट साठी देखील 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे आणि प्लास्टर रूम असिस्टंट साठी देखील 1 वर्षाचा एक्सपिरियन्स यांनी मागितलेला आहे. तिन्ही पदासाठी 29,850 एवढं दरमहा वेतन तुम्हाला मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, ही जी भरती आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुमची भरती निघालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत. 6 महिन्यांचा या ठिकाणी करार तुमच्याशी केलेला जाणार आहे. तुमचं जर काम त्यांना आवडलं तर हा कॉन्ट्रॅक्ट त्यांनी वाढवणार देखील आहे. त्याच्यानंतर ज्या 6 महिन्याचं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करणार त्यामध्ये तुम्हाला लिव्ह कशा पद्धतीने मिळणार, मॅटर्निटी लिव्ह कशा पद्धतीने मिळणार, अकोमोडेशन म्हणजेच HRA बाबतीत या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यानंतर वर्किंग आवर्स बाबतीत या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहून घेऊ शकता. आता या ठिकाणी बाकीचे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला माहिती करून देतो. बाकी इतरत्र जे मुद्दे आहेत तुम्हाला जर वाचायचे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा PDF देऊन देतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर PDF पुन्हा एकदा वाचून घेऊ शकता. हा जो PDF आहे तो खूप मोठा आहे, त्यामुळे महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणं गरजेचं आहे. आता जर तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे. त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.ecil.net.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करू शकता. 2 सप्टेंबर 2024 पासून याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे. 13 सप्टेंबर याची शेवट
शेवटची तारीख आहे। यासाठी ओपन मधील विद्यार्थ्यांसाठी 2000 रुपये फीस असणार आहे आणि SC ST EWS PWBD कॅन्डिडेट साठी फीस नसणार आहे। ही टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट इंडिया लिमिटेड ची ऑफिशियल वेबसाईट आहे। या ऑफिशियल वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ब्लू टॅब दिसेल। या ब्लू टॅब मध्ये अबाउट अस, सर्व्हिसेस, बिझनेस इन्फॉर्मेशन, टेंडर आणि करियर या करियरच्या खाली करंट ओपनिंग यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला हा PDF देखील दिसेल आणि डिटेल्स मध्ये तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचा आहे त्या पदावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही जीमेलच्या पेजवर जाणार, म्हणजे गुगलच्या पेजवर जाणार। गुगल शीट ओपन होईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर फॉर्म भरू शकता। ओपन साठी 2000 रुपये फीस, SC ST EWS आणि PWD विद्यार्थ्यांसाठी फीस नाहीये। ही जी फीस आहे मित्रांनो DD स्वरूपात भरायची आहे किंवा ऑनलाइन बँक ट्रान्सफर करायची आहे। ही जी फीस आहे तुमची नॉन रिफंडेबल असणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहे त्याची माहिती बघा। फोटो ऍप्लिकंट फोटो लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन ऑफ मार्कशीट संपूर्ण वर्षाचे किंवा सेमिस्टरचे जे असतील ते, डिग्री किंवा डिप्लोमाचं सर्टिफिकेट लागणार आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे, DNC PNC और एनी अदर काउन्सिल सर्टिफिकेट लागणार आहे, ड्यूली नोटरीज्ड अंडरटेकिंग एफिडेविट ऑन ₹100 स्टॅम्प पेपर, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एक एफिडेविट लागणार आहे। एनेक्स्चर फर्स्ट, या तुम्हाला PDF च्या लास्टला तो एनेक्स्चर भेटून जाईल। त्या ठिकाणचा जो मॅटर दिलेला आहे तो 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला टाईप करून सही करून अपलोड करावा लागणार आहे। जर मित्रांनो तुम्हाला या भरती बाबतीत काही क्वेरीज असतील, टेक्निकल इश्यू असतील ऑनलाइन ऍप्लिकेशन करता वेळी, तर तुम्हाला या ईमेल ID वर जाऊन संपर्क साधायचा आहे। आणि बघा मित्रांनो, हे अशा पद्धतीने या ठिकाणी अंडरटेकिंग एफिडेविट बाबतीतचं मॅटर दिलेलं आहे। हे मॅटर 100 रुपयाच्या बॉन्डवर टाईप करायचं आहे आणि ते तुम्हाला कागदपत्रासोबत द्यायचं आहे। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीची जाहिरात आहे टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड बाबतची संपूर्ण जाहिरात पाहिलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।